आपण अलिबाग वरसोली इथे माझ्या मामाच्या घरी आलोय. हे माझे मामा आणि मामी नेहमी आपल्या स्वागताला हसत मुखाने तयार असतात. इथे आपण आज कोमलची स्पेशालिटी म्हणजे चुलीवरचा मातीच्या हंडीत केलेला अलिबाग स्पेशल चिकन लपेटा ही रेसिपी बघणार आहोत. आता हे एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये कशाला? अरे घरात माणसंच इतकी आहेत ना, नुसती धमाल आणि मस्ती चालली आहे बघा. आबू नाही याच्यात, आबू पुढे गेला. आबू बर्थडे नाहीये, बर्थडे नाहीये, बर्थडे. ए अम्मा कोणी खाल्ला? अम्मा केला, अम्मा केला तुझा. फोटो फोटो बरं बरं. मागेशी भरून टाक त्याला. पण अबा अबा चान्सच बघतोय मला. बरं बरं. हा चालेल चालेल. 5 मेला येऊ. काय वार आहे? क्या बात आहे. आणि इतका चविष्ट भन्नाट झणझणीत लपेटा एन्जॉय करण्यासाठी आजूबाजूचं वातावरणही किती सुंदर आहे. ही घराच्या मागची विहीर, हे मकरांचं सुबक सुंदर नाईक रिसॉर्ट, नारळ पोफळी केळींची ही हिरवीगार वाडी. आणि थंडीच्या दिवसात आम्ही सगळेजण इथेच जमतो. पोपटीचा बेक करतो. जाम धमाल येते. गाई, गुरं, बदकं, कोंबड्या, मांजरी, लहान मुलं ना तर इथून हलायलाच मागत नाहीत. आणि ही वाडी पार केली ना, क्रॉस केली की असं विस्तीर्ण स्वच्छ समुद्र, सुंदर समुद्र किनारा. आणि अतिशय सेफ आहे समुद्र किनारा. इतका सुंदर निसर्ग. अरे मुलंच काय, आपण सुद्धा मस्त रमून जातो या वरसोलीत. आपण आज 3 किलो चिकनचा लपेटा बनवणार आहोत. अर्थात बरोबर 2 किलो मटण पण आहे. त्यामुळे मदतीला मला अनेक जणी आहेत. अर्थात ह्या सगळ्याचं माप मात्र कोमलचं आहे. ही रेसिपी स्पेशालिटी कोमलची आहे. आपण 1 किलोचा माप बघूया. 1 किलो चिकनला 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 6 टीस्पून अलिबाग मसाला, 2 चमचे दही, चवीपुरतं मीठ आणि एव्हरेस्ट चिकन मसाल्याचं 1 छोटं पाकिट. हे सगळं मिक्स करून आपण मॅरिनेट करायचं आणि ह्याला अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं. आता चुलीवर मातीची हंडी ठेवून एक छोटी वाटी तेल घालायचं. ह्याला थोडं तेल जरा जास्त लागतं. 2 तमालपत्र,
2 कांदे घालून परतायचं. त्याच्यात ठेचलेला लसूण घालायचा. आधीच लसूण घातला ना तर तो हंडीला चिकटतो. आता लसणाबरोबरच आधी आपण 2 टेबलस्पून लावलंच होता चिकनला, आणखी 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट सुद्धा घालायची आणि चांगली परतून घ्यायची. आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ते 2 हंड्यांमध्ये शिजवणार आहोत, कारण एक हंडी आपली लहान आहे ना म्हणून. चुलीचा जाळ फार मोठा करायचा नाही. साधारण 1.5 किलो चिकन मी ह्या कांद्यावर घातलंय आणि भांडं धुवून फक्त जे काय 2-3 चमचे लागलं असेल पाणी तेवढंच घातलंय. बाकी ह्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही. त्याच्यावर झाकण ठेवलं ना की आपोआप पाणी सुटतं. अर्थात झाकणावर आपल्याला पाणी ठेवावं लागतं. हंडीमध्ये आपल्याला लाकडी चमचाच वापरायला लागतो, स्टीलचा चालत नाही, नाहीतर हंडी फुटेल. साधारण 10 मिनिटात चिकनला चांगली वाफ आली आहे. आता त्यात आपण 4 बटाटे सालासकट कापून टाकले. अरे लपेटामधला बटाटा पण असा चवदार लागतो ना, मस्त एकदम. आपल्याला बाजूला सुद्धा बघा हा मटण रस्सा चांगला रटरटतोय. इतका झकास वास सुटलाय म्हणून सांगू. बटाटे शिजत आले की मग त्यात कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं. आता हे कांदे पण चुलीत भाजलेत आणि सुक्या खोबऱ्याच्या वाट्या सुद्धा आधी चुलीत भाजून घेतल्यात आणि मग ते एकत्र वाटण केलंय. त्यामुळे वाटणाचा रंग थोडा काळसर झालाय, पण याची चव एकदम झकास लागते, मस्त. मग हे सगळं लावून चिकन सारखं करून घ्यायचं. पुन्हा झाकणावर पाणी ठेवून 10 मिनिटं झाकून ठेवायचं. झालं, चिकन लपेटा तयार आहे आपला. आणि अर्थातच शेवटी कोथिंबीर घालून चुलीवरून उतरवून ठेवायचं. आता चिकन लपेटा आणि चुलीवरची भाकरी हा एकदम फक्कड बेत आहे. पण चिकन बरोबर जर वडे असले तर काय अजून मजा. अलिबागच्या वडे आणि मटणाची रेसिपी मी आधीच दिलेली आहे. तुम्हाला ती बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पण देते. हाईट वाढली, आता मला आठवलं की ते काय मिळेल काय माहिती हाईटला कुठे आर्मीच्या बाजूला. ठेव मी नंतर. या हंडीतल्या चिकन लपेट्याची खरी मजा ही आहे की तो चुलीवरून उतरवला ना तरी उकळत राहतो. आता गरमागरम चिकन लपेटा, मटण, वडे, कैरीची कढी आणि भात. कधी एकदा जेवायला बसतो अशी घाई झाली. मटण तिखट हवं मी घालते आता तिखट. सायकलवर जाऊन सायकलवर जाऊ. हो मला रूपा रूपा एक काम कर ना ऍक्टिव्हाची मॉडेल आहे. घरी जा पकडणी सावकाश कढईवरचं झाकण काढून परत आहे. केक आहे ह्याच्यावर
आवडला? कसं झालंय? खूप छान. ओके, थँक्यू. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.